पण ह्या वर्षी मी म्हणलं कसे करून दुकान 100 करायचंच. त्याहून जसं हैदराबादची मॅरेथॉन झाली त्यानंतर लगेच आनंद सरांना कॉन्टॅक्ट केला मी. लगेच तिथं असं एकटाच मी 100ची तिकडे तयारी करत होतो तिकडेच कात्रजमध्ये. तर संडे लॉंग रन मी फक्त एकत्र मी करत होतो त्यांच्याबरोबर. नंतर मग प्रॅक्टिस झाली चांगली, मला तशी प्रॅक्टिस चांगली झाली. नंतर इव्हेंट सुरू झाला, सिंहगड पण चांगलं चढलं. नंतर जसं ऊन वाढत गेला तसं हळूहळू मग स्पीड कमी होत गेला. रोडवरती पण आम्ही वॉकर मी अल्पेश आम्ही शेवट पण एकत्र होतो आम्ही. नंतर मग राजगड चढताना जो त्रास सुरू झाला ना मध्ये, मला एकदम अचानक अर्ध्या निम्याच्यात क्रॅम्प आला काफवरती. मग तिथं 5-10 मिनिट बसतो, नंतर चक्कर पण यायला लागलं. नंतर वाटलं ते सोडून द्यावं, आता नको आम्हाला हे करायचं नाही. तरी पण कट ऑफ टाईम शिल्लक होतं, बोलत चला होईल तर होईल बघू. असं करत 15 मिनिटं आधी भूतोंडी खिंडला पोचतो. मग तिथे आपली सगळी टीम बसली होती. मग तिथे विठ्ठल भेटले, नंतर आपले संतोष सर भेटले, मॅडम सगळे होते तिकडे. तिथं फक्त 5 मिनिटं फक्त पाणी घेतलं, फ्रेश झालो. मग नंतर तिथून मग बुधला माशीपर्यंत गेलो. तिथेही त्रास झाला परत उन्हाचा. तिथे वाटलं सोडून द्यावं, आता काय करायलाच नको. फार कशासाठी करतो कळत नव्हतं मला या सगळ्या गोष्टी. नंतर मग राजगड म्हणजे तोरणा चढलं तर डाऊन हिलला मग ऊन संपून गेला, एनर्जी चांगली. मग पूर्ण फास्टमध्ये आलो. मग नंतर मग एकदा म्हणजे कट ऑफच्या इथं बरोबर किती 20 मिनिटं आधी पोचतो म्हणजे 53 किलोमीटरला. तिथं पटापट मला बसल्या आधी जेवणचं ताट भेटलं मला. 5 मिनिटं जेवलो, थोडं स्ट्रेचिंग करून मग लगेच 10 मिनिटं आधी निघालो. त्यानंतर मग इझीच आहे. मग असं काय एवढं असं काय नाही. मग तरी पण आम्ही ग्रुप करून अंधार झालो तर वॉक रन करत 50 करून 100ला आम्ही बरोबर अर्ध्या तास आधी पोचतो आहे. सर असा आहे परवा मेन त्रास तो राजगड झाला. बाकी जे आहे ती सपोर्ट टीम होती रस्त्यात. मध्ये बरेच मला विठ्ठल महादेव भेटले, त्यांनी मला शूज चेंज करायला मदत केली, सॉक्स चेंज केले, पॅन्ट दिली घालायला, स्टिक दिली, बॅटरी दिली. हे सगळे जे सपोर्ट टीम होते म्हणून आपण शेवटचं तर 50 किलोमीटर झालं व्यवस्थित. तसं कारण सेम 50 किलोमीटर कपड्यावरती आपण कंटिन्यू करू शकत नाही, कारण त्रास तो होतो तसं पूर्ण घामाने. सॉक्स पण मेन महत्त्वाचे सगळे. सपोर्ट टीम आपल्या गिळगाला भेटली तिथे सगळी, कोक दिलं मला, परत सगळं पाणी बॉटल वगैरे पण फार मदत झाली. स्ट्रेच आम्ही कॅम्प तिथंच घातला होता. पण स्ट्रेचिंग करून घेतलं आम्ही रूममध्ये. खरं सपोर्ट टीम असली ना की कुठलाही इव्हेंट कसा होतं सक्सेसफुल होतं. आपलं आपण करत असतो, पण सपोर्ट टीम मेंटली प्लस बऱ्याचशा गोष्टी आपल्याला एक दिसतो, बाबा कोणतरी आहे आपल्या बरोबर, एक त्याला पुश भेटतो आपल्याला. चांगला ओव्हरऑल मस्त मजा आली. ग्रेट.